हाय फ्रेंड्स, मी आहे अबोली. मी तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबोली या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथमॅटिक्सचा चॅप्टर फर्स्ट रॅशनल आणि इरॅशनल नंबर हा स्टार्ट केलेला आहे. आज आपण त्या चॅप्टरचा एक न्यू टॉपिक बघत आहोत, हाऊ टू प्लॉट ए रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन. हाऊ टू प्लॉट ए रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन. फ्रेंड्स, मला वाटतं की टॉपिक बघायच्या आधी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे त्याची थोडी रिव्हिजन करायला हवी. बघा, आपली रिव्हिजन आपलं रॅशनल नंबर म्हणजे काय बघितलेलं होतं, P/Q, Q इज नॉट इक्वल टू 0. एक असा नंबर की या फॉर्ममध्ये असायला हवा, म्हणजे आपण 3/2, 4/5 अशा प्रकारचे नंबर्स बघितलेले होते का जे रॅशनल नंबर आहेत. आता तुम्ही काही नंबर्स ऐकले असतील, होल नंबर 1, 2, 3, 4 ह्या नंबर्सला आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो का? हो, कारण की 2 म्हणजेच काय 2/1, 3 म्हणजेच काय तर 3/1, 4 म्हणजेच काय 4/1, 1 म्हणजेच काय 1/1. जे प्रत्येक नंबरच्या डिनॉमिनेटरमध्ये 1 हा आहे असं कन्सिडर केलं जातं. म्हणूनच आपण या सगळ्या नंबर्सना काय म्हणतो, रॅशनल नंबर. ह्या दोन्ही नंबरच्या मधात, जसं हा एक सिंगल रॅशनल नंबर आहे तसं या दोन्ही नंबरच्या मधात सुद्धा भरपूर प्रकारचे रॅशनल नंबर असतात. फ्रेंड्स, ज्यांनी हा व्हिडिओ बघितलेला नाही रॅशनल नंबरचा, त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ॲड केलेली आहे. जरूर बघा, आपल्या फ्रेंड्सला दाखवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जो आहे आपण आज बघणार आहोत हा नक्की स्टार्टिंग ते एंडिंगपर्यंत बघा, स्किप करू नका. चला, आता आपला आपण टॉपिक चालू करूया, कसलाही वेळ न दवडता. आपला टॉपिक आहे हाऊ टू प्लॉट ए रॅशनल नंबर ऑन ए नंबर लाईन. बघा, मी इथे एक नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. त्या नंबर लाईनच्या मिड पॉइंटला काय 0 काढलेला आहे आणि इकडे दोन्ही साईडला ॲरो शो केलेला आहे. नंबर लाईन म्हटली की हे ॲरो शो करणं काय आहे, कंपल्सरी. आता 0च्या राईट साईडला नेहमी काय असतात, पॉझिटिव्ह नंबर्स काय असतात, पॉझिटिव्ह. आणि 0च्या लेफ्ट साईडला काय असतात, नेहमी निगेटिव्ह नंबर. आता आपण 0 नंतर इथे 1 प्लॉट करणार आहोत, इथे 2 आणि इथे 3. जेवढा डिस्टन्स 0 आणि 1 मधला आहे तेवढंच पुढल्या दोन नंबर मधला असायला, 1, 2, 2 आणि 3 मधलं. हे डिस्टन्स कमी जास्त करायचं नाही. जसं इकडे 1, 2, 3 आहे तसंच इकडे -1, -2 आणि -3. जसं 0 आणि -1 मधलं डिस्टन्स सेम आहे तसंच -1 आणि -2 मधलं सुद्धा डिस्टन्स सेम असायला हवं. तर मी एक रॅशनल नंबर घेते, 2/3 हा रॅशनल नंबर घेते आणि हा रॅशनल नंबर आपल्याला कुठे प्लॉट करायचा, ह्या नंबर लाईनवर प्लॉट करायचा आहे. तर त्याआधी लक्षात ठेवायचं की न्यूमरेटर म्हणजे काय, डिनॉमिनेटर म्हणजे काय. तर सगळ्यात पहिला प्लॉट करायचं म्हटल्यानंतर मला हा नंबर चेक करावा लागेल की हा निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. हा नंबर पॉझिटिव्ह आहे म्हणजे कुठे प्लॉट होईल, हा प्लॉट होईल राईट साईडला. कुठे प्लॉट होईल, राईट साईडला म्हणजे ह्या साईडला, पॉझिटिव्ह साईडला. आपण चेक केलं पहिल्यांदा की हा निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह आहे तर तो राईट साईडला प्लॉट होईल. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन येते की डिनॉमिनेटरमध्ये काय आहे. डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे. काय आहे, 3. तर मला काय करावं लागेल, म्हणजे आपल्यालाच काय करावं लागेल, ह्या प्रत्येक 0 आणि 1 मध्ये, 1 आणि 2 मध्ये, 2 आणि 3 मध्ये असे पार्ट्स करावे लागतील 3. कारण की डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे म्हणून 3 पार्ट्स करायचे असेल तर आपल्याला किती लाईन घ्याव्या लागतील, 2. म्हणजे 0 आणि 1 मध्ये 2 लाईन्स. हे सुद्धा तिघांमधलं डिस्टन्स सेम असायला हवं. इथे सुद्धा आपल्याला माहिती नाही नंबर हा कुठे येईल, प्लॉट होईल म्हणून, तरी पण हा जे 3 पार्ट्स आहेत ते सगळ्यांमध्ये सारखे करणं आवश्यक आहे. इथे 3 पार्ट्स, इथे सुद्धा 3 पार्ट्स, इथे 3 पार्ट्स. बघा, 0 आणि 1 मध्ये 3 पार्ट्स येतात का, 1, 2, 3, 1, 2, 3. सगळ्या दोघांमध्ये इथे पण सेम, इथे पण सेम आणि सगळ्यांमध्ये आपण हे करून ठेवलेलं आहे. नंबर चेक केला आणि डिनॉमिनेटर बघितलं आणि डिनॉमिनेटरचा नंबर बघून आपण पार्ट्स इथे केलेले आहेत प्रत्येक 2 नंबरमध्ये. आता काय करायचंय, न्यूमरेटर कडे बघायचंय. न्यूमरेटर मधला नंबर किती आहे, 2. तर आपण काय करायचं, आफ्टर 0 लाईन काउंट करायच्या आणि सेकंड नंबरच्या लाईनवर येऊन थांबायचं. आणि काउंट कुठून करायच्या, तर आपला नंबर पॉझिटिव्ह म्हणून आपण इकडच्या साईडला जायचं, इकडे जायचं नाही. आफ्टर 0 मी काउंट करते सेकंड नंबरची लाईन, कारण की इथे 2 आहे म्हणून. 1, 2 ही सेकंड नंबरची लाईन आपल्याला मिळालेली आहे. म्हणजेच आपण इथे हा नंबर काय करायचा,
लिहून ठेवायचा, म्हणजे इथेच आपला नंबर आलेला आहे 2/3. आता ही सेकंड नंबरची लाईन आहे म्हणून 2/3. आता ही फर्स्ट नंबरची लाईन आहे, तर इथे कोणता नंबर प्लॉट होऊ शकतो? इथे प्लॉट होऊ शकतो 1/3. म्हणजे असं जर तुम्हाला कळलं की फक्त काय करायचं, आपल्याला नेमकं पार्ट्स करून ठेवायचे आणि डायरेक्ट आफ्टर 0 लाईन काउंट करत जायच्या. तर ही लाईन 1/3ची, ही लाईन 2/3ची, तर ही लाईन कितीची असेल? 3/3ची. तुम्ही तर म्हणाल की इथे 1 लिहिलेलं आहे, तर 1 म्हणजेच काय? तर जर 3ला 3ने डिवाइड केलं तर 1 येतो. ह्या 1ला आपण याप्रमाणे सुद्धा लिहू शकतो. आता डिनॉमिनेटरमध्ये सगळ्याच ठिकाणी सेम ठेवायचं 3. आता इथे कोणता नंबर येऊ शकतो बघा? आफ्टर 0 काउंट करायचं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. इथे 4 नंबर, म्हणजे ही जी लाईन आहे किती आहे? 4/3. याचा अर्थ तुम्हाला लक्षात येते का एक नंबर जरी आपल्याला प्लॉट करता आला तरी बाकीचे नंबर आपण सहजासहजी प्लॉट करू शकतो. आता ही लाईन आहे, आता ही लाईन कोणती आहे, कोणत्या नंबरची आहे? तर बघावं लागेल आपल्याला. 1 2 3 4 5. ही लाईन 5th नंबरची आहे म्हणून न्यूमरेटरला 5 लिहायचं. पार्ट प्रमाणे पार्ट सगळ्यांचे सारखेच आहे, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये सगळ्यांसाठी 3 सेमच. म्हणजे इथे जी लाईन आहे इथे कोणता नंबर प्लॉट आहे? 5/3. हा रॅशनल नंबर इथे प्लॉट आहे. इथे 5/3 आहे, तर इथे कोणता रॅशनल नंबर प्लॉट आहे? 2 म्हणजेच कोणता रॅशनल नंबर येईल इथे? तर बघा बरं, तर डिनॉमिनेटरला 3, तर आपण परत 0 पासून लाईन काउंट करूया. 1 2 3 4 5 6. 6/3 हा रॅशनल नंबर इथे आहे आणि 3ने जर 6ला डिवाइड केलं तर 2च येतो. आता इथे कोणता नंबर आहे असं सांगू शकता का तुम्ही? जर कळत नसेल तर स्टार्टिंग पासून काउंट करायचं. 1 2 3 4 5 6 7. 7/3 हा रॅशनल नंबर आहे. ठीक आहे. आता मी काय करते, इथे निगेटिव्ह नंबर घेते, -2/3. हा रॅशनल नंबर, निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे. हा मला कशावर प्लॉट करायचा आहे? ह्या नंबर लाईनवर प्लॉट करायचा आहे. चेक करते मी पहिल्यांदा ह्या निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे तर हा लेफ्ट साईडला प्लॉट होईल. कोणत्या साईडला? लेफ्ट साईडला. आता डिनॉमिनेटरमध्ये म्हटल्याप्रमाणे मला काय करावे लागेल? प्रत्येक 2 नंबरमध्ये 3 पार्ट्स काढावे लागेल, कारण की इथे डिनॉमिनेटरमध्ये 3 नंबर दिलेला आहे म्हणून आपण ऑलरेडी केलेले आहे. जरी निगेटिव्हमध्ये म्हटलं तरी सगळ्यांमध्येच पार्ट तेवढेच करून ठेवायचे. आता काय करायचं आहे? न्यूमरेटरचा नंबर बघायचा आहे. न्यूमरेटरचा नंबर आहे 2. मग आपण परत सेम प्रोसिजर अप्लाय करायची. फ्रॉम 0 सेकंड 0 पासून स्टार्ट करायचं, म्हणजे 0 नंतरची लाईन पासून काउंट करायचं. इथे मायनस आहे, इथे 2 आहे, काहीही जास्त कन्फ्युज व्हायची गरज नाही. लेफ्ट साईड पासून काउंट करायचं, म्हणजे 0 आफ्टरची जी लाईन आहे ही फर्स्ट, ही सेकंड. इथेच आपला काय 2/3. तुम्ही म्हणाल की इथे मायनस लिहिलं, मग इथे मायनस लिहिलं पाहिजे का की नाही? तरी इथे मायनस लिहायचं. जर हे -2/3 आहे तर हे काय राहील? -1/3. हा काय राहील? हा राहील -3/3. वर पॉझिटिव्ह आहे, वर निगेटिव्ह आणि खाली पॉझिटिव्ह आहे. पार्ट्स हे कसे आहेत? पार्ट्स हे नेहमी पॉझिटिव्हमध्ये आहेत. अशा प्रकारे आपण ही नंबर लाईन शिकलेलो आहे. परत एक एक्झाम्पल घेते आणि नंबर लाईन कशी ड्रॉ करायची, कसे नंबर्स प्लॉट करायचे बघून घेऊ. बघा, ही नंबर लाईन मी इथे ड्रॉ केलेली आहे. आता मी एक नवीन रॅशनल नंबर घेते 7/5. दुसरा रॅशनल नंबर घेते -7/5 -3. हे बघा नंबर्स बघा इथले. बघा, पहिल्या नंबरमध्ये डिनॉमिनेटर 5 आहे, दुसऱ्या नंबरमध्ये डिनॉमिनेटर 5 आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे दोन्ही नंबर एकाच नंबर लाईनवर प्लॉट करू शकतो. आता -3 सुद्धा आपण याच्यावरच प्लॉट करू शकतो, कारण की आपल्याला -3 साठी दुसरी काही लाईन करायची गरज नाही. डायरेक्टच इथे शो केलेला आहे, म्हणजेच आपला हा करेल -3 हा रॅशनल नंबर. आता ह्या पॉझिटिव्हमध्ये खाली डिनॉमिनेटर 5 आहे आणि ह्या सुद्धा निगेटिव्हमध्ये डिनॉमिनेटर 5 आहे. म्हणजे प्रत्येकाचे किती पार्ट्स करायला हवेत? 5. म्हणजे किती लाईन ड्रॉ करायच्या? प्रत्येक 2 नंबर म्हणजे 4 लाईन्स ड्रॉ करायच्या. 1 2 3 4 झाले 5 पार्ट्स. 1 2 3 4 5. 1 2 3 4. 1 2 3 4 5. 5 पार्ट्स. 1 2 3 4. 1 2 3 4 म्हणजे 5 पार्ट्स झाले का? 1 2 3 4 5. चेक करून घ्यायचे आपण खरंच 5 पार्ट्स करत आहे का? 1 2 3 4. 1 2 3 4 5.
1 2 3 4 म्हणजे 5 पार्ट्स करायसाठी आपण प्रत्येक 2 नंबरमध्ये किती लाईन ड्रॉ करत आहे? 4 लाईन ड्रॉ करत आहे. तर फर्स्ट रॅशनल नंबर बघूया. 7/5 याच्या समोर कोणतंच साइन नाही आहे म्हणजे हा नंबर कुठे प्लॉट होणार? राईट साइडला. बघा डिनॉमिनेटर मध्ये किती आहे? 5. आता 7 आहे न्यूमरेटरला. आता म्हणजे आपल्याला काय बघावं लागेल? 7 नंबरची लाईन आफ्टर 0 म्हणजे इथे ही फर्स्ट लाईन कन्सिडर करायची. 0 नंतरची ही फर्स्ट लाईन कन्सिडर करायची. आता 7 लाईन पर्यंत बघूया. 1 2 3 4 5 6 7. बघा ही 7 नंबरची लाईन आहे. मी इथे छोटा एरो असा ड्रॉ करते आणि इथे नंबर प्लॉट करते 7/5. आता नेक्स्ट इथे काय? -7/5 म्हणजे हा नंबर कुठे प्लॉट होईल? लेफ्ट साइडला म्हणजे निगेटिव्ह साइडला प्लॉट होईल. न्यूमरेटर मध्ये 7 आणि डिनॉमिनेटर मध्ये 5 म्हणजे 5 आहे. तर डिनॉमिनेटर 5 म्हणजे 5 पार्ट्स. तर आपण ऑलरेडी तिकडे सगळे 5 पार्ट्स केलेले आहे. आता राहिला आहे 7. आफ्टर 0 आपल्याला 7 नंबरची लाईन बघायची आहे. तर 0 नंतर इथून फर्स्ट 1 2 3 4 5 6 7. बघा ही जी लाईन दिसते ही कशाची आहे? -7ची. तर -7/5 हा रॅशनल नंबर आपण इथे प्लॉट केलेला आहे. बघा हा 7/5 आहे रॅशनल नंबर. याला आपण वेगळ्या पद्धतीने कसं लिहू शकतो ते बघा. जेव्हा आपण 0 पासून इकडे काउंट करतो त्यावेळेस 0 नंतर पहिले कोणता नंबर येतो? हा 1 येतो. तो 1 लिहायचा. त्याच्या बाजूला आपल्याला फ्रॅक्शन फॉर्म लिहायचा आहे. तर डिनॉमिनेटर मध्ये काय लिहावं लागेल? जेवढे पार्ट्स आहेत तेवढे पार्ट्स म्हणजे 5 पार्ट्स केलेले आहेत आपण. वर काय लिहायचं? आफ्टर 1 ही कोणत्या नंतरची लाईन? कोणत्या नंबरची लाईन आहे? इथून 1 काउंट करायचं. 1 2 सेकंड नंबरची लाईन आहे. अशा प्रकारे 7/5 आपण याप्रमाणे लिहू शकतो. याला प्रॉपर म्हटलं जातं, प्रॉपर फ्रॅक्शन, आणि याला मिक्स्ड फ्रॅक्शन म्हटलं जातं. कधी कधी काय होतं तुम्हाला अशा प्रकारे नंबर दिला जातो आणि तो सुद्धा नंबर लाईनवर प्लॉट करायला लावायला लावतात. याप्रमाणे हे सुद्धा इथे -7/5 आहे. तर आपण काय करू? याला फक्त मायनस लावून घेऊ आणि हे बाकी ॲज इट इज आपण जसंच्या तसं लिहू. आता मला सांगा ही लाईन आहे. इथे कोणता नंबर येऊ शकतो? 1/5. ही लाईन आहे. इथे कोणता नंबर येऊ शकतो? 2/5. तुम्हाला एकदा कळलं की लाईन कशा काउंट करायच्या तुम्ही आपोआप रॅशनल नंबर हा नंबर लाईनवर प्लॉट करू शकता. आज आपल्या व्हिडिओचा टॉपिक इथे कम्प्लीट झालेला आहे. आपण बघितलेलं आहे रॅशनल नंबर लाईनवर कसे प्लॉट करायचे. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर अँड गुड बाय.